श्री नितीन बांदेकरजी, प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर, तितकेच एंटरप्रेनर, तितकेच फर्स्ट जनरेशन बिझनेसमन असं त्यांचं वर्णन करता येईल किंवा त्यांची वैशिष्ट्य सांगता येतील. 96 साली IT मध्ये त्यांचा हा प्रवास सुरू झाला. 28 वर्षांचा असा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. एक उद्योजक, व्यवसाय मार्गदर्शक, शिक्षण क्षेत्रात करिअर मार्गदर्शक असा त्यांचा हा सगळा प्रवास, त्यांची वाटचाल राहिली आहे. त्यांचे 3 फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत. त्यात सुपर किड्स फोरम करिअर गायडन्स आहे आणि बिझनेस गायडन्स आहे. करिअर गायडन्स हा खूप महत्त्वाचा पैलू आहे शिक्षणामध्ये आणि विशेषतः स्किल्स डेव्हलपमेंट ही पण तितकीच महत्त्वाची आहेत. त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स पण आली आणि टेक्निकल स्किल्स पण आली. तर बांदेकर सरांचे काय विचार आहेत त्याच्या मागे या स्किल्स डेव्हलपमेंटबद्दल, करिअर गायडन्स हे जर का आपण क्षेत्र पाहिलं तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे या सगळ्या स्किल्स डेव्हलपमेंट? आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच एक जर माणसाकडे एक जॉब जो पाहिजे तर त्याच्यासाठी त्याला एक स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता याचबरोबर सॉफ्ट स्किल्स जे आहेत ते सॉफ्ट स्किल जे आहेत त्या कधीही, आता जसं कॉलेजेसमध्ये चालू असतं की त्याच्या जो इंजिनिअरिंग असेल किंवा ग्रॅज्युएशनचा कुठलाही हे असेल तर त्याच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये ते सॉफ्ट स्किल याच्यावर भर देतात. तर तो प्रोग्राम ऍक्च्युअली तसा म्हणजे उपयोगी होत नाही मुलांच्या दृष्टीने. तर त्या प्रोग्रामसाठी त्याला जे काही त्याचे ग्रॅज्युएशनचे वर्ष असतील किंवा त्याच्या आधीचा सुद्धा त्याचा जो काही अभ्यास असेल त्यामध्येच त्या डेव्हलप करता आल्या पाहिजेत. कारण ते डेव्हलप करायला तेवढा वेळ लागतो आणि सॉफ्ट स्किल म्हटल्यानंतर ते त्याच्या बॉडी लँग्वेज मधूनच त्या काही गोष्टी दिसायला पाहिजेत आणि ती डेव्हलप व्हायला भरपूर वेळ लागतो. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या फायनल सेमिस्टरमध्ये न करता त्याच्या फर्स्ट इयर पासून त्याला देता आल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही एक टेक फोरम नावाचा एक खूप चांगला उपक्रम आम्ही डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यातून करताना आम्ही उद्योजक पण घडवले, त्याच्यातून चांगले इंजिनियर्स पण घडवले. कारण त्या प्रोग्राममध्ये असं आम्ही इन्क्लूड केलेलं आहे की त्याने त्या गोष्टी प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये त्या करत जाव्यात. त्याला कम्युनिकेशन स्किल असेल तर कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायला तुम्ही पुस्तक वाचून तुमचं कम्युनिकेशन स्किल कधीच डेव्हलप होणार नाही. त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेटच करायला पाहिजे. कोणाशी तुम्ही कम्युनिकेट करा. तर ते एवढं सोपं प्रकार आहे की तुम्ही तुमच्या वर्गामध्ये, आता तुम्ही समजा फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, तर त्याच वेळी तुम्ही आपण जसं ग्रुप डिस्कशन करतो तर ग्रुप डिस्कशन सारखंच तुम्ही टेक्निकल डिस्कशन्स ही करायला पाहिजे. वेगवेगळे विषय तुम्ही करंट अफेअर्स घ्या, तुम्ही टेक्निकल कुठलेही विषय घ्या. तुम्हाला आता समजा फेसबुकवर असेल तर फेसबुकचा तुम्ही फक्त वापर न करता तुम्ही फेसबुक कसं काम करतंय याच्यावर तुम्ही टेक्निकल डिस्कशन करा. म्हणजे जर आज तुम्ही एक 4 तासाचं वर्गामध्येच फोरम ठेवलं की त्या फोरममध्ये तुम्ही फेसबुकच्या वेगवेगळ्या गोष्टींवर डिस्कस करा की ते लाईक केल्यानंतर काय होतंय, फेसबुकमध्ये तो मेसेज दुसरीकडे कसा जातोय, त्याच्यावर त्यांनी युट्यूबच्या लिंक्सचा कसा उपयोग केलाय आणि ती माहिती आज कशी एवढ्या हजारो लाखो लोकांपर्यंत जाते. तर त्याच्यासाठी आज जसं फेसबुक हा आपण आता एक्झाम्पल घेतलं तर फेसबुकचा जो काही अनालिटिक्स आहे त्याच्याप्रमाणे कधीही तुम्ही फेसबुकला गेलात तर 2 बिलियन लोक ही फेसबुकवर कधीही ऑनलाईन असतात. म्हणजे 2 बिलियन लोक ही तुमच्या एखाद्या कन्सेप्टची टार्गेट ऑडियन्स होऊ शकतात. मग जे लोकांचे आता व्हिडिओज व्हायरल होतात म्हणजे काय होतं की तेवढी लोक असतात. मग जेवढ्या लोकांना तुमचा कंटेंट पटतोय तेवढी लोक त्याला लाईक करतात आणि त्यांनी लाईक केलं की तो त्यांच्या नेटवर्कमध्ये परत स्प्रेड होतो. मग अशा टाईपमध्ये करायला गेलं तर तुमची कुठलीही आयडिया तुम्ही डिस्कस करायला घेतली तर तुम्ही आता 4 तास समजा त्या फेसबुकवर डिस्कशन केलं तर फेसबुकचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आहेत ते तुम्हाला समजायला लागतात. म्हणजे ही सगळी सॉफ्ट स्किल्स महत्वाची असतात जी अभ्यासक्रमाच्या बाहेर ही अशा पद्धतीने त्यांना शिकवली पाहिजेत. पण टेक्निकल स्किल्सचा जर आपण विचार केला तर गेल्या 8-10 वर्षात आपल्याला ऐकायला मिळतं म्हणजे आता अवेअरनेस वाढलाय कारण एम्प्लॉयबिलिटी कमी झाली असं म्हणता येईल स्किल्स नसल्यामुळे. आणि कायम ब्रिजिंग द गॅप असा शब्द वापरला जातो किंवा अकॅडमिया आणि इंडस्ट्री पार्टनरशिप याच्याबद्दल बोललं जातं. तर या सॉफ्ट स्किल्स बरोबरच टेक्निकल स्किल्स कुठली मुलांमध्ये आली पाहिजेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त? हा एक खूप आताच्या जनरेशनसाठी हा प्रश्न खूप महत्वाचा होता ज्याच्यावर आम्ही साधारणतः 8 ते 9 वर्ष या प्रोग्रामवर आम्ही काम करून त्याप्रमाणे मुलांमध्ये ती टेक्निकल स्किल्स डेव्हलप करायचा प्रयत्न केलाय. आता टेक्निकल स्किल्स आपण म्हटलं तर हे प्रत्येक स्ट्रीम वाईज काम करतं.
म्हणजे आज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचं डिझाईन असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं कंपोनेंट बद्दल माहिती असेल तर ही तुम्हाला आली पाहिजे. आता ही माहिती आपल्याला कॉलेजमधून मिळायला डिफिकल्ट होतं, कारण कॉलेजमध्ये आपल्याला जे शिकवलं जातं ते थेरॉटिकल असतं बऱ्यापैकी. म्हणजे 80% तर ती गोष्ट थेरॉटिकल असते, कारण शिक्षकांना सुद्धा त्या थेरॉटिकल विषयाचं नॉलेज असतं. आणि इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी तिथे 80% प्रॅक्टिकल असतं आणि 20% थेरॉटिकल असतं. तर तुम्हाला जर ते टेक्निकल स्किल्स घ्यायचे आहेत तर त्या टाईपच्या लोकांबरोबर तुम्हाला काम करावं लागेल किंवा त्या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे. इफेक्टिव्हली म्हणजे काय आहे की तुम्ही इंटर्नशिपला ज्यावेळी जाता त्यावेळी तुम्ही 100% त्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन ते काम करायला पाहिजे. तर त्यावेळी ते टेक्निकल स्किल तुमच्यामध्ये ते डेव्हलप होऊ शकेल. आता आपला फोकस हा फक्त मला वाटतं टेक्निकल ग्रॅज्युएट्स वरती आहे किंवा कॉम्प्युटरवरती आहे किंवा IT आणि IT एनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये. तर तुम्हाला असंही निदर्शनाला येतं का की इतर ग्रॅज्युएट्स म्हणजे केमिकल इंजिनियर असतील, मेकॅनिकल असतील, ते पण IT कडे वळतात आणि IT आता जास्त कॉन्सन्ट्रेटेड होतं? हे आता कसं आहे, हा ट्रेंड आता तसा चालू आहे आणि प्रत्येकाने त्या ह्याला वेटेज द्यायला सुरुवात केली आहे. आता IT, आता आपण मेकॅनिकलमध्ये पण तेवढा स्कोप होता, पण मेकॅनिकलमध्ये त्यांनी काय केलं की जसा मुलांचा रिस्पॉन्स, हे काही वर्षातला प्रयोग आहे, म्हणजे मागच्या 20 वर्षात वगैरे मुलांनी त्याप्रमाणे त्याचं टेक्निकल नॉलेज घ्यायला थोडी कमी केल्यानंतर हा प्रयोग जाणवला की आपल्याला पाहिजे तेवढा स्टाफ मिळत नाहीये. मग तिथून ते एक डायव्हर्शन असं आलं थोडंसं की त्यामध्ये कंपन्यांनी मग विचार करायला लागला की नाही, आपल्याला मॅनपॉवर जर मिळत नसेल मग आपण काहीतरी ऑटोमेशन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ऑटोमेशन ही कन्सेप्ट आली. मग ऑटोमेशन आल्यानंतर त्यांनी रोबोटिक्स थ्रू ऑटोमेशन करायला सुरुवात केली. मग यामध्ये असं झालं की रोबोटिक्सचं तुम्ही ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही समजा कार असेंब्ली असेल किंवा दुसरी कुठली ऑटोमॅटिक हे करायचं असेल तर त्या ह्याच्यामध्ये एक रोबोट तुम्ही जर त्या जागी समजा पिक अँड प्लेस वाला किंवा कुठलाही रोबोट एखादा जर तुम्ही हे केला तर तिथे तो केल्यानंतर तो 10, 20, 30, 40 माणसांचं काम तो एकटा रोबोट करू शकतोय. आणि त्याला वेगळं काही, तुम्हाला त्याने 24 तास काम केलं तर वेगळं काही त्याला पेमेंट द्यायची गरज नसते. तो एकदाच काही तुम्ही रोबोट विकत घेतला आणि त्याला दिलं की ते ऑटोमेशन झालं. मग असं झाल्यानंतर हळूहळू त्या सेक्टरमधले जॉब्स जे आहेत ते कमी होत. आम्ही काही बीकॉमची मुलं घेतली, नंतर BA ची मुलं घेतली आणि त्यांना आता BA ची मुलं जी होती ती पण त्यांना पण IT या फील्डमध्ये इंटरेस्ट आला आणि त्यांना पण आम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष ट्रेन केल्यानंतर ते आता चांगल्यापैकी त्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि त्यांचं करिअर झालेलं आहे. अकॅडमिक डिलिव्हरी किंवा पेडागॉगी, मेथोडॉलॉजी तुमची काय आहे, ही सगळी स्किल्स या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी याच्यामध्ये 2 फॉर्मॅट आहेत की काही गोष्टी आम्ही त्याला जर माहिती नसतील तर त्याला आम्ही पूर्णपणे आम्ही शिकवायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला त्याप्रमाणे त्याचं थेरॉटिकल नॉलेज देऊन किंवा काही कंटेंट आमच्याकडे सगळं आहे तर त्याच्यातला देतो किंवा युट्यूबवर पण खूप गोष्टी अवेलेबल आहे. याच्यामध्ये आम्ही युट्यूबचा कसा इफेक्टिव्ह वापर करायचा ही पण त्याच्यातलं सगळं आम्ही जरा ते क्रक्स समजा त्याचं ते शोधून काढलंय की त्याप्रमाणे त्याला काय इफेक्टिव्ह व्हिडिओज कुठले आहेत, काय आहेत, तर ते देऊन त्याच्यातून आम्ही त्याला नॉलेज देतोय. किंवा दुसरा एक असतं की त्याने ऑलरेडी समजा इंजिनिअरिंग केलंय किंवा बीकॉम केलंय तर त्या विषयातलं त्याला थेरॉटिकल नॉलेज आहे, मग त्याला आम्ही प्रॅक्टिकली कसं इन्व्हॉल्व्ह करता येईल त्या प्रोग्राममध्ये असा प्रयत्न करून कंपनी बरोबर जो आपण टायअप्स केलेले आहेत त्या कंपन्यांमध्ये त्याला आम्ही 6 महिने किंवा 4 महिने आमच्या ऑब्झर्वेशन खाली त्याला आम्ही मॉनिटर करतो आणि त्याला ती इंटर्नशिप आमच्या मॉनिटरिंग खाली करायला लावतो की जे आमचं सॉफ्टवेअर पण त्याला मॉनिटर करतं आणि तिथली जी टीम आहे ती आपल्याला फीडबॅक देते की हा प्रोग्राम हा किती इफेक्टिव्हली करतोय. आणि त्याने तो जर इफेक्टिव्हली तिथे केलं तर आमचं जसं एक हे आहे की साधारणतः 500 तास 600 तास हा त्या एका फील्डवर काम करत असायला पाहिजे, तर ते आमचं टार्गेट इनडायरेक्टली कम्प्लीट होतं आणि त्याला ते नॉलेज मिळायला मदत होते. सर, आपल्या या सगळ्या उपक्रमांचा एक भाग म्हणजे बिझनेस गायडन्स. कारण आपण शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्किल्स डेव्हलपमेंट करतोय, नंतर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स शिकत असताना त्यांच्यामध्ये आपण स्किल्स डेव्हलपमेंट करतोय आणि शेवटी त्याला एखादा स्टार्टअप सुरू करायचा असतो किंवा बिझनेसमध्ये त्याला जायचं असतं. आणि आता इन्स्टिट्यूशनमध्ये पण आपल्याला दिसतंय की इन्क्युबेशन सेंटर्स किंवा स्टार्टअपसाठी प्रोत्साहन दिलं जातं. तर ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते आणि आपला फोरम त्यासाठी काय विद्यार्थ्यांना मदत करू शकतो? याबद्दल सांगायला नक्कीच मला आवडेल की आम्ही ज्यावेळी 96 मध्ये ज्यावेळी स्टार्टअप पहिलं आमचं चालू केलं त्यावेळी पुण्यात आल्यानंतर
तो ज्यावेळी मायक्रोसिस्टीम नावाची कंपनी पहिली जी IT फील्डमध्ये आम्ही IT सपोर्ट आणि IT इन्फ्रास्ट्रक्चरची ती सर्व्हिसेस द्यायला सुरुवात केली. बॅकग्राऊंड जरी सॉफ्टवेअरचं असलं तरी त्यावेळी सॉफ्टवेअर हा प्रकार वेगळ्या पद्धतीने काही फार थोड्या कंपन्याच ज्या काही होत्या त्या जॉमेट्रिक असेल किंवा पर्सिस्टंट असेल एकदम छोट्या ह्याच्यावर त्या कामं करायचे. म्हणजे एका त्यांचे फ्लॅट्स आम्ही बघितलं तर पहिल्यांदा आम्ही त्यांना सर्व्हिसेस द्यायला जायचो तर त्यावेळी त्या कंपन्या एका फ्लॅटमध्ये किंवा 2 फ्लॅट्स वगैरे असेच ते त्यावेळी ते स्टार्टअप होते. त्यावेळी मग आम्हाला तो स्कोप जाणवला की आता हे सेक्टर वाढत जाईल त्यावेळी IT इन्फ्रास्ट्रक्चरची खूप गरज लागणार आहे आणि त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये मायक्रोसिस्टीम नावाने पहिली कंपनी आम्ही ती चालू केली आणि ती चालू केल्यानंतर त्याला जो काही ट्रिमेंडस रिस्पॉन्स आम्हाला मिळाला त्यावेळी फर्स्ट जनरेशन आपण एंटरप्रेनर जे म्हणतोय तर त्या ह्याच्यामध्ये तो जो रिस्पॉन्स आम्ही बघितल्यानंतर आम्हाला जाणवलं की नाही या फील्डमध्ये आता खूप स्कोप वाढत जाईल तर आपण यामध्ये स्टार्टअप चालू करावं. म्हणजे जो काही इनिशियल स्ट्रगल असेल तो खूप जास्त न होता इझिली आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला रोल आउट करता येईल. त्यावेळेला काही चांगल्या कंपन्यांसाठी किंवा संस्थांसाठी तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जो ई-मेडिको तिथे कुठली सॉफ्टवेअर्स होती? सॉफ्टवेअरमध्ये आम्ही मी सांगितल्याप्रमाणे 96 ला आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्व्हिसेस चालू केल्यानंतर 2007-08 यावेळी तो बूम जो सॉफ्टवेअरचा आहे तो जास्त आला. ज्यांना आम्ही कम्प्युटरच्या सर्व्हिसेस देत होतो तर त्यांच्याकडून रिक्वायरमेंट आल्या की अशा टाईपची सॉफ्टवेअर्स आपल्याला पाहिजेत आणि ती कोणी मार्केटमध्ये देत नाहीये. आणि त्यावेळी आम्ही ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसाठी ई-मेडिको नावाचं जे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो तयार केला आणि तसा प्लॅटफॉर्म भारतामध्ये कुठेही नव्हता आणि तो भारतातला पहिला हे होता की जो सक्सेसफुली त्यांना तो इम्प्लिमेंट करता आला आणि त्यांचे जे काही मार्केटच्या त्यांच्या ज्या मेडिकल स्टोअरच्या ऑर्डर्स असतात त्या डिस्ट्रीब्युटरला त्यांना द्यायच्या असतात तर त्या सगळ्या ऑनलाईन करणारं भारतातलं पहिलं आपलं वेंचर जे होतं तर ते 2009 साली आम्ही ते त्याप्रमाणे चालू करायला आम्हाला ती मदत झाली. तुमचा हा सगळा जो स्टार्टअपचा अनुभव आहे, वेंचर्सचा अनुभव आहे, स्वतः तुम्ही ते इतकी वर्ष केल्यामुळे आता जेव्हा तुम्ही स्किल डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता तर निश्चितच ते मुलांना मार्गदर्शक ठरत असेल. पण उद्योजकता किंवा ते जे सीड असतं ना जे मुळातच यावं लागतं बरोबर तर ते मुळात नसेल तर कसं रुजवावं उद्योजकतेचं? हा एक थोडासा म्हणजे इम्प्लिमेंट करायला डिफिकल्ट विषय आहे कारण उद्योजकता ही आम्ही बघितलेलं आहे तर आतापर्यंत आमच्या ह्याच्याप्रमाणे साधारणतः आपण एक 10-15% मुलांमध्ये रुजवू शकतो. ही कुठेतरी त्याच्या इनबॉर्न काही गोष्टी असाव्या लागतात किंवा त्याचं जे अपब्रिंगिंग आहे ते त्या टाईपमध्ये झालं तर ती करता येते. आता आपण जसं काही प्रत्येकानं सांगतोय की नाही तुम्ही स्टार्टअप चालू करा तर तसं तो होत नाहीये कारण हा आमच्या आता एवढ्या एक्सपिरियन्सने आम्ही जाणवला. आम्ही खूप जणांबरोबर ते मुलांकडे करायचा प्रयत्न केला कारण त्यांच्या पालकांची अपेक्षा होती की नाही आमच्या मुलाने काहीतरी स्टार्टअप करावं. तर आम्ही त्यांना सांगितलं की असं स्टार्टअप चालू होऊ शकत नाही आणि ते सक्सेसफुल होणार नाही. ती जर त्याच्यामध्ये ती जिस्ट असेल तरच ते शक्य आहे. त्यामुळे आम्ही काही मुद्दा मग त्यांच्या अपेक्षा होत्या तर आम्ही ते करून त्यांना दाखवलं की एवढं ते उद्योजकता हे असा विषय नाहीये कारण ते आयुष्यभराचं एक व्रत असल्यासारखं आहे. आज आपण आता पुण्यामध्ये चितळे उद्योग समूह बघतोय किंवा काका हलवाई बघतोय किंवा बाकीचे सगळे आता पुन्हा गाडगीळ असेल तर हे जेव्हा आपण बघतोय तर हे त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे नवीन कोणी चालू करायला जाईल तर ते तशा ह्याच्यामध्ये उद्योजकता लेवलला ते व्हायला खूप डिफिकल्ट जात आहे. स्किल्स आपण डेव्हलप करून दिली तर निश्चितच विद्यार्थी त्या मार्गाने तर त्याच्यासाठी आता आम्ही जो काही प्रयोग केला तर त्याच्यामध्ये साधारणतः 15 ते 20 वर्ष त्याला त्या ह्याच्यामध्ये असं चिकटून काम करावं लागतंय. त्याच्यानंतर त्या गोष्टी तिथे होतात कारण काही काही जण 4-5 वर्ष करतात त्याच्यानंतर परत त्यांच्या जर त्या बिझनेसचे प्रिन्सिपल्स क्लिअर नसतील त्याचे फंडामेंटल्स क्लिअर नसतील तर बिझनेस करायला खूप डिफिकल्ट जाते. ते सीड लावायचं ते रोपटं वाढवत राहायचं आणि ते वाढेपर्यंत त्याला तुम्हाला वाट पाहायची आणि त्याच्यामुळे तो पेशन्स जो डेव्हलप व्हायला पाहिजे ना तो पेशन्स पण डेव्हलप व्हायला मदत होते. तुमचा हा जो सगळा जो प्रवास आहे 28 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला अनेक मान सन्मान मिळाले तसंच सन्माननीय सभासदत्व सुद्धा तुम्हाला मिळालं तर हे टप्पे कसे होते मान सन्मानाचे? ते ज्याप्रमाणे आम्ही आता हे कधी आम्ही हे नाही केलं की कुठेही आम्ही ते आमच्या जे काही मान सन्मानाच्या गोष्टी असतील तर ते आम्ही कुठेही प्रेझेंट करायला गेलो नाही. पण ज्यावेळी एखाद्या उद्योग समूहाबरोबर काम करत असतो किंवा एखाद्या शाळा कॉलेजेस बरोबर काम करत असतो तर त्यावेळी त्यांना ती क्वालिटी जी आहे ती भावली कुठेतरी आणि त्यांना ते कळलं की
यामध्ये यांनी ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या क्वालिटीज यांच्याकडे आता पूर्णपणे त्यांच्यामध्ये ते इन्कॉर्पोरेट झालेले आहेत. तर आपण जसं स्टेम आहे ती ऍक्टिव्हिटी जी आहे ती सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स असा जो काही ग्रुप आहे त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता आलं. असे खूप वेगवेगळ्या ह्याच्यावर आपल्याला काम करता आलं. फोरम्सद्वारे आणि वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे तुम्ही काम करताय विद्यार्थ्यांसाठी, आणि सरांचे तिन्ही उपक्रम, सुपर किड्स फोरम असू दे, करिअर गायडन्स असू दे किंवा बिझनेस गायडन्स, हे ते एका वेगळ्या दिशेने घेऊन चालले आहेत आणि त्यामागे त्यांची भावना जी आहे ती खूप चांगली आहे आणि पुढची चांगली पिढी त्यांना घडवायची आहे. विद्यार्थ्यांना पण निश्चितच या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये फायदा होणार आहे. धन्यवाद सर. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जॉईन करा सुपर किड्स फोरम. असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या हजारो विद्यार्थ्यांप्रमाणे 21व्या शतकातील यशस्वी करिअरची नवनवीन सिक्रेट जाणून घेण्यासाठी लगेच सुपर किड्स फोरम चॅनेलला सबस्क्राईब करा.